मुकुल वासनिक ने कहा कि अकोला लोकसभा चुनाव में त्रिकोणीय मुकाबला कहा है। मुख्य मुकाबला बीजेपी और कांग्रेस के बीच है, तीसरा पक्ष कहां है। कांग्रेस नेता मुकुल वासनिक ने अप्रत्यक्ष रूप से प्रकाश अंबेडकर को तंज करते हुए कहा कि अकोला लोकसभा चुनाव में मुख्य मुकाबला बीजेपी और कांग्रेस के बीच है और लोगों को यह पता लगाना चाहिए कि तीसरा पक्ष कहां है। कांग्रेस महासचिव पूर्व केंद्रीय मंत्री सांसद मुकुल वासनिक ने कहा कि हमने वंचित बहुजन अघाड़ी को महाविकास अघाड़ी में जोड़ने के लिए सोचा था, लेकिन मतदाताओं को इसका कारण पता लगाना चाहिए कि वे साथ क्यों नहीं आए। वह आज दोपहर अकोला में महाविकास अघाड़ी के उम्मीदवार डॉक्टर अभय पाटिल के प्रचार सभा को संबोधित करने पातुर आए थे। उद्धव शिवसेना के नितिन देशमुख भी भाजपा पर जमकर बरसे। देशमुख ने आरोप लगाया कि भाजपा नेताओं को जनता से कोई लेना देना नहीं है, उन्हें तो सिर्फ बड़े बड़े उद्योगपतियों का विकास करना है। उन्होंने आगे कहा कि महिलाओं की सुरक्षा, किसान, विद्यार्थी कोई सुरक्षित नहीं, विकास गुम हो गया है। भाजपा सिर्फ हिंदुत्व के नाम पर चुनाव लड़ती आ रही है। इस बार महाविकास अघाड़ी का साथ देने की बात देशमुख ने की। महाविकास अघाड़ी के प्रत्याशी डॉक्टर अभय पाटिल ने उपस्थित मतदाताओं से बातचीत की और अपने भाषण में कांग्रेस की नीति और भूमिका को प्रस्तुत किया और नागरिकों को अधिक से अधिक संख्या वोट देने की बात कही। इस दौरान महाविकास अघाड़ी के नेतागण, पदाधिकारी, सहयोगी कार्यकर्ता और स्थानीय नागरिक बड़ी संख्या में मौजूद थे। माननीय डॉक्टर अभय पाटिल साहेब, माननीय आमदार नितिन देशमुख जी, अखिल भारतीय कांग्रेस कमेटी के सचिव आशीष युवा जी, प्रदेश कांग्रेस कमेटी के उपाध्यक्ष नाना जावड़े जी, श्यामकुमार जी, विजय अम्बोले जी, संग्राम जावड़े जी, प्रकाश तायडे जी, चंद्रकांत जी आणि उपस्थित सर्व काँग्रेसचे, शिवसेना, उद्धव ठाकरे जी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार याचे सर्व नेते, पदाधिकारी आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो, लोकशाहीमध्ये दिल्लीला बसलेले ते व्यक्ती राजा नव्हे, तर पातूर येथे या सभेमध्ये उपस्थित समोर बसलेले ते सर्व मतदार बंधू आणि भगिनी हे खऱ्या अर्थाने लोकशाहीमध्ये असलेले राजा। पण मागच्या 10 वर्षामध्ये जे केंद्रामध्ये सत्तास्थानी आहे त्यांना थोडा गैरसमज झाला। सत्तेमध्ये असल्यामुळे असं वाटू लागलं की लोकशाहीमध्ये मतदार राजा नसून आता आम्हीच राजा झालो, अशा प्रकारे त्यांचा समज झाला। आणि म्हणून निवडणुकीची सुरुवात झाली नव्हती तेव्हा देशाच्या पंतप्रधानांनी ऐलान केला की अब की बात 405। लोक कोणाला मतदान करणार, लोक कोणाला निवडून देतील हे ते ठरवतील की तुम्ही तिथे दिल्लीला बसून ठरवणार आहे की कोण आणि किती निवडून येतील। बघा कशा प्रकारचा अहंकार आहे। 2014 सालच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा विजय झाला, पण ते भारतीय जनता पक्षाचं सरकार झालं नाही, ते मोदी सरकार झालं। आज भारतीय जनता पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे, पण जी आश्वासनं आपल्याला दिली जात आहे ती आश्वासनं भारतीय जनता पक्ष देत नाही। म्हटलं जातं की मोदी की गॅरंटी। नरेंद्र मोदी 2014 साली भारताच्या राजकीय क्षितिजावरती वर येत होते। पंतप्रधान बनायचं त्यांचं स्वप्न होतं आणि प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारची आश्वासनं देत होते। आज मोदीची गॅरंटी घेऊन अनेक प्रकारची आश्वासनं दिल्या जात आहे, पण त्या आश्वासनाचं काय झालं? जिथे 2 कोटी नोकऱ्या तरुणांना देण्याचं नरेंद्र मोदी बोलत होते, त्या
जिथे सांगितलं गेलं होतं की महिलांची आबरू आम्ही सुरक्षित ठेवू, आणि त्या मोदीच्या गॅरंटीचं काय झालं? जिथे दलित आणि आदिवासींना, समाजातील गरिबांना आम्ही न्याय देऊ अशा प्रकारचं आश्वासन नरेंद्र मोदींनी दिलं होतं, त्याचं काय झालं? 10 वर्ष लुटून गेली. 10 कडे बघितले. प्रकाश आंबेडकर यांनी असं म्हटलं आहे की राज्यामध्ये भाजप आणि वंचितचीच लढाई राहील, बाकी कोणी राहणार नाही. बघा आता त्यांना कशा प्रकारची ही निवडणूक दिसत आहे हा त्यांचा प्रश्न आहे. राहिला प्रश्न इथे अकोल्याचा. मला तर असं वाटतं अकोल्यामध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये ही लढाई आहे. एकीकडे भारतीय जनता पक्ष जी राज्य घटना पूर्णपणे समाप्त करण्याच्या मार्गावरती काम करत आहे, आणि दुसरीकडे काँग्रेस आणि महाविकास आघाडी पूर्ण समर्पित भावनेने राज्यघटना सुरक्षित अबाधित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहे. देशाच्या पातळीवरती सर्वांना खात्री आहे की राज्यघटना साबूत ठेवण्याकरिता, सुरक्षित ठेवण्याकरिता काँग्रेस आणि इंडिया गठबंधन शिवाय दुसरा पर्याय नाही, आणि म्हणून अशा प्रकारची परिस्थिती आज आहे. राज्यामध्ये प्रचंड बहुमतानं इंडिया आघाडी, महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे. गडकरी पराभूत होतील असं वाटतं का नाही? निश्चितपणे ते पराभूत होतील, याच्यात कुठल्याही प्रकारचा काही डाऊट नाही. शेवटचा प्रश्न, संजय राऊत यांनी नवनीत राणावर जी टीका केली आहे त्याचा तुम्ही समर्थन करता? काय नवनीत राणावर टीका केली आहे, नाची नटी अशा पद्धतीने शब्द वापरले त्यांनी. आता बघा, आज या देशासमोर इतके ज्वलंत प्रश्न आहे. महागाई आहे, शेतकऱ्यांची आत्महत्या आहे, बेकारीचा प्रश्न आहे. त्या प्रश्नांवरती आज चर्चा व्हायला पाहिजे. त्या प्रश्नांवरती आपण चर्चा केली तर उद्याचा भारत कसा सुखी होईल, उद्याचा भारत कसा संपन्न होईल, त्या दृष्टिकोनातून आपण पुढे वाटचाल करू शकतो.